तुम्हाला माहिती आहे का, रामेश्वरम ज्योतिर्लिंग एकमात्र असे ज्योतिर्लिंग आहे जिथे भक्तांना शिवलिंगाला स्पर्श करण्यास सक्त मनाई आहे आणि मंदिराच्या प्रमुख 3 ब्राह्मणांना सोडून बाकी कोणीच त्या मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करू शकत नाही। भगवान श्रीरामाने जेव्हा रावणाचा वध केला तेव्हा त्यांना ब्रह्महत्येचा दोष लागला होता। तो दोष नष्ट करण्यासाठी त्यांना शंकराची पूजा करायची होती। तेव्हा त्यांनी भगवान हनुमानाला आदेश दिला की कैलास पर्वतावर जाऊन दिव्य शिवलिंग घेऊन या। भगवान हनुमान परत येईपर्यंत शुभ मुहूर्त निघून जात होता, म्हणून माता सीतेने समुद्राच्या वाळूपासून एका पवित्र शिवलिंगाची स्थापना केली। भगवान श्रीरामाने त्याच शिवलिंगाचे अभिषेक करून पूजा संपन्न केली। समुद्राच्या वाळूपासून बनवल्यामुळे हे शिवलिंग खूप नाजूक होते, जेणेकरून ते तुटू नये म्हणून ह्याची काळजी घेणे खूप गरजेचं होतं। त्याचबरोबर माता सीतेच्या हाताचा स्पर्श व प्रभू श्रीरामाने प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे हे शिवलिंग खूप पवित्र होते, म्हणून फक्त प्रमुख ब्राह्मणच या शिवलिंगाची पूजा करत असत। आज हजारो वर्ष झाली, पण हा नियम मात्र बदलला नाही। जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका।